तर जसं आत्ता मॅडमने सांगितलं की वयोमानानुसार देखील गुडघ्याची झीज होत असते, तर डॉक्टर मला याच संदर्भात तुम्हाला विचारायचं आहे की वयोमानानुसार जेव्हा गुडघ्याची झीज होते तर विना ऑपरेशन आपण त्या रुग्णाला बरं करता येऊ शकतं का, आणि त्यासाठी उपचार पद्धती नेमक्या कोणकोणत्या आहेत? वयोमानानुसार होणारी गुडघ्याची झीज असते त्याचे टप्पे असतात. साधारणतः ग्रेड 1, 2, 3, 4 जसं जसं वय वाढत राहतं तसं तसं झीज वाढत जाते. आणि निश्चितच वयोमानानुसार होणाऱ्या गुडघ्याच्या झीजेला आपल्याला उपचार पद्धती करता येतात. जर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 मध्ये असेल तर अत्यंत व्यवस्थित उपचार करून ह्या पद्धतीला आपण स्टॉप करू शकतो, रिव्हर्स पण करू शकतो जी वयोमानानुसार झीज होते. ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये ग्रेड 3 ला सुद्धा बऱ्यापैकी रिव्हर्स करता येतं. ग्रेड 4 मध्ये मात्र या पद्धतीत रिव्हर्स करण्यापेक्षा दुसऱ्या काही उपचार पद्धती आपल्याला अवलंबायला लागू शकतात. अगदीच. तर जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की एखाद्या रुग्णाच्या बाबतीत जर आपल्याला गुडघे बदलावे लागतील किंवा ऑपरेशन आपल्याला करण्याची वेळ आली, मात्र त्या रुग्णाला इतर देखील कोणते आजार असतील, तर मग आपण उपचार पद्धती नेमकी कशी ठरवतो, याबद्दल डॉक्टर काय सांगाल? येस, सो जसं डॉक्टर बांगर यांनी सांगितलं की ग्रेड जेव्हा 4 किंवा 5 होते तेव्हा शक्यतो डॉक्टर ऑपरेशन सांगतात. पण आजकालच्या काळात सगळ्यांनाच काही ना काही मेडिकल प्रॉब्लेम्स असू शकतात, जसं की डायबिटीज, बीपी, हार्ट प्रॉब्लेम्स. त्याच्यामुळे ह्या ऑपरेशनसाठी जी काही भूल द्यावी लागते किंवा ऑपरेशनचा जी मोठी प्रोसेस असते ही एक मेजर सर्जरी आहे, नी रिप्लेसमेंट सर्जरी. त्याच्यामुळे शरीरामध्ये काही बदल घडू शकतात ज्याच्यामुळे रिस्क वाढते पेशंटना. तर अशा पेशंटना दुखणं तर कमी करायचं असतं, पण ऑपरेशन करणं हे सेफ नसतं. त्यांच्यामध्ये उपचार पद्धती असते ज्याच्यात आपण गुडघ्याला सप्लाय करणाऱ्या ज्या नसा असतात त्यांना रेडिओ फ्रिक्वेन्सी या ट्रीटमेंटद्वारे किंवा काही मेडिसिन्स वापरून आपण त्या नर्व्सचं अब्लेशन करतो किंवा त्यांचं कंडक्शन बंद करतो, जेणेकरून गुडघ्यात होणाऱ्या वेदना या पेशंटला जाणवत नाहीत व त्यांचं दैनंदिन कार्य हे सुसह्य होऊ लागतं आणि त्याच्यामुळे त्या पेन फ्री होऊ शकतात. अगदीच. तर या ठिकाणी आपण रुग्णांची देखील तितकीच काळजी घेतो की ऑपरेशन नंतर रुग्णांना त्रास होणार नाही. मात्र अनेकदा डॉक्टर असं देखील होतं की आता गुडघा बदललाय आणि तरी देखील रुग्णाला त्रास होतोय, तर अशा वेळेला मग तुम्ही उपचार पद्धती नेमकी कशी ठरवता? याला आपण पोस्ट टीकेआर म्हणतो, टीकेआर पेन म्हणतो. साधारणतः 5 ते 15% लोकांच्या मध्ये गुडघा बदलल्यानंतर सुद्धा गुडघ्यातलं पेन सुरू राहतं. तर या लोकांच्या मध्ये आपण पहिले हे शोधतो की हे नेमकं दुखत का आहे, ह्या पेनचं, या वेदनेचं कारण काय आहे. ते शोधण्यासाठी पेशंटची तपासणी करणं, गरज लागली तर एक्सरे काढणं, त्या भागाची गुडघ्याची सोनोग्राफी करणं. आता अत्यंत खूप हाय एंड सोनोग्राफी मशीन्स आपल्याकडे आहेत ज्यानुसार आपण गुडघ्यातलं लिगामेंट, गुडघ्यातली वाटी, गुडघ्याचे स्नायू सगळ्या प्रकारे पाहू शकतो. आणि त्यानुसार ज्या पद्धतीत पेशंटला प्रॉब्लेम आहे त्या पद्धतीत ट्रीटमेंट केली जाते. बोटॉक्सची इंजेक्शन दिली जाऊ शकतात, क्रोलोथेरपी केली जाऊ शकते. स्नायू कमजोर असेल तर त्याच्यासाठी PRP थेरपी केली जाऊ शकते. काही नसा असतात, त्या नसांच्यावर जर परिणाम झाल्यामुळे गुडघा दुखत असेल तर त्या नसांच्यावर न्यूरोलायसिस किंवा न्यूरो ॲब्लेशन ह्या पद्धतीने त्यांची अत्यंत उत्कृष्टरित्या ट्रीटमेंट केली जाऊ शकते. एक गोष्ट अशी आहे की गुडघेदुखीनंतरचं पेन हे ह्या ट्रीटमेंटला फार छान पद्धतीने बऱ्याच पेशंटमध्ये रिस्पॉन्स करताना दिसतं.